एक सिक्रेट मसाला वापरून पावभाजी बनवली आहे। यासाठी सामग्री बघूया। पाव किलो वाटाणे, फ्लावर, 4 बटाटे आणि 1 बीट घालून त्यामध्ये मीठ घालून आपण हाय फ्लेम वरती 4 शिट्ट्या काढून घेणार आहोत। थोडंसं पाणी घालून 1 तांब्या पाणी घालायचं आणि हाय फ्लेम वरती 3 ते 4 शिट्ट्या काढून घ्यायचे। शिट्ट्या होईपर्यंत दुसऱ्या बाजूला 4 ते 5 बेडगी मिरची पाण्यामध्ये अर्धा तास भिजत ठेवायचे। छान फुगून आली की मिक्सर मध्ये तेच पाणी घालून त्याची छान पेस्ट अशी करून घ्यायची। तुम्हाला हवं असेल तर 4-5 लसूण पाकळ्या इथे तुम्ही घालू शकतात मिक्सर मध्ये। ही छान अशी लालसर पेस्ट तयार झालेली आहे। दुसऱ्या बाजूला कुकरही थंड झालाय। व्यवस्थित आपण उघडून त्याला मॅश करून घ्यायचे कुकर मध्ये भाज्या सर्व आणि रेडी करून ठेवायचे। दुसऱ्या बाजूला 4 क्यूब्स आपण बटरचे घेतलेत। त्यामध्ये 2 ते 3 चमचे तेलाचे घेणार आहोत आणि 2 चमचे जिरं घालायचं आहे। जिरं घातल्यानंतर आपल्याला यामध्ये 4 मध्यम आकाराचे कांदे घालायचे आहेत बारीक चिरून आणि एकदा मिक्स करून घ्यायचे। थोडं मिक्स केलं कांदा पटकन शिजण्यासाठी त्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचे आणि त्यावरच आपण 1 बारीक चिरलेली शिमला मिरची घालायची। 1 मोठ्या आकाराची शिमला मिरची घेतली बारीक चिरून। तर कुकर मध्ये घालायचं नाहीये, सेपरेट आपण फोडणीमध्ये घालायची या पद्धतीने। तर पावभाजीला चव खूप छान येते। त्यावरच 1 मोठा चमचा आला लसणाची पेस्ट घालायची आहे आणि मुठभर कोथिंबीर घालून परत एकदा परतून घ्यायची कढईमध्ये। शक्यतो पसरट कढई घ्या, मिक्स करताना सोपं जाते। यानंतर 4 टोमॅटो मध्यम आकाराचे त्याची प्युरी करून घातलेली आहे। प्युरी केल्यामुळे ती पटकन शिजते आणि चव टँगी अशी खूप छान येते पावभाजीमध्ये। यानंतर 4 चमचे आपण रेडीमेड एव्हरेस्ट पावभाजी मसाला घेतलेला आहे। 1 चमचा धणा जिरा पूड घातलेली आहे आणि 2 चमचे लाल तिखट घातले। तिखट किती खातात त्याप्रमाणे कमी जास्त करा प्रमाण इथे। व्यवस्थित मिक्स केलं की एकदा परत आपल्याला ढवळून घ्यायचंय छान। आता हे सर्व आपल्याला लो टू मीडियम फ्लेम वरती मिक्स करून घ्यायचंय। हे प्रमाण अंदाजे 12 ते 15 लोकांना ही पावभाजी सहज पुरते। यानंतर मॅश केलेली जी भाजी आहे ती इथे आपल्याला घालायची आहे, मिक्स करून घ्यायची आहे। सुरुवातीला दाटसर वाटणार आहे तुम्हाला, नंतर आपण थोड्या वेळाने पाणी ऍडजस्ट करून घ्यायचे। मिक्स केल्यानंतर कढईमध्ये स्मॅश करून घ्यायचे। दुसऱ्या कढईमध्ये 2 आपण बटर घेतलेले आहेत क्यूब्स, त्यामध्ये थोडंसं तेल घालून जी सुरुवातीला बेडगी मिरचीची पेस्ट तयार केली आहे ती आपल्याला बटरमध्ये व्यवस्थित फ्राय करून घ्यायची आहे। ती टाकल्यानंतर 2 चमचे आपल्याला यामध्ये पावभाजी मसाला पण घालायचा आहे। ह्यानी स्पेशली पावभाजीची खूप छान चव येते आणि रंगही खूप छान येतो। मी पहिलेच सांगितलं माझ्याकडे लहान मुलं आहेत त्यामुळे जास्त मी तिखट अवॉइड करते। तुम्हाला तिखट आवडत असेल तर प्रमाण वाढवू शकतात। यानंतर आपल्याला ही ग्रेव्ही भाज्यांमध्ये घालायची आहे, व्यवस्थित मिक्स करायची आहे। मिक्स केल्यानंतर इथे आपल्याला गरम पाणी घालायचं आहे, कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करायची। जास्त थोडी सुरुवातीला पातळ ठेवा, थंड झाल्यानंतर दाटसर होते। छान शिजली की आपल्याला वरून लिंबू पिळायचे, सेपरेटही तुम्ही देऊ शकता, तुमची चॉईस आहे। व्यवस्थित मिक्स केल्यानंतर भरपूर कोथिंबीर घालायची आणि 1 बटर क्यूब सोडायचे। छान रेडी झालेली आहे पावभाजी। दुसऱ्या बाजूला पाव तयार करायचे, त्यासाठी आपण बटरमध्ये थोडीशी रेडी पावभाजी घातलेली आहे आणि त्यावरतीच आपण या पद्धतीने पाव घालणार आहोत आणि दोन्ही बाजूनी छान असे भाजून घेतले की कोथिंबीर घालून रेडी झाली आपली पावभाजी। नक्की ट्राय करा।